गाडगं घडवत असताना, मडकं घडवत असताना एक हात त्याच्या आतमध्ये असतो आणि एक हात बाहेरून असतो. आतला हात दिसत नाही, शक्यतो आतला हात सहज दिसत नाही, पण आतला हात म्हणजे आधार आहे आणि वरचा हात आकार देणार आहे. तसेच आई वडील आहे. आई म्हणजे आधार आहे आणि वडील म्हणजे जीवनाला आकार देणार असतो. फार महत्वाचा, हे दोन घटक जीवनामध्ये फार महत्वाचे आहेत आणि आपल्या संत वाङ्मयामध्ये यांच्या उपकाराची जाणीव म्हणून ठिकठिकाणी त्यांचं वर्णन आहे. आमच्या तुकोबराने बापासाठी एक स्पेशल अभंग दिलाय की नाही, आपली कोरबानी आपली कोरबानी लेकराची ओढी. बाप जे जोडतो ना आयुष्यभर कोणासाठी, लेकराची ओढ. लेकराच्या ओढीनच करतो का नाही आपल्या मुलाबाळासाठी. बघा ना तुम्ही, आपण कितीतरी असं ऐकायला येतं, हे एवढे कष्ट कशाला करायचे. दोघं नवरा बायको जर बोलणं चाललं मग ते म्हणतो, अरे आपल्या लेकरा बाळासाठी करायचं, सहन करायचं. बाप करे जोडी लेकराचे ओढी आपली करवंडी वाळवणी. करवंडी म्हणजे शरीर. शरीर वाळलं तरी चालेल, तो त्याची पर्वा पाहत नाही, पण जे जे काही जोडायचं ना ते लेकराचे ओढी. विठ्ठला विठ्ठला. एवढंच नाही, तुकोबरा त्याच अभंगामध्ये पुढे सांगतात, घालून या डोळा पायी अलंकार ठेवा दावी थोर करून या. अरे लेकराच्या अंगावर जर एखादा अलंकार दागिना जर घातला ना तर सारखं त्याच्याकडे ते पाहत राहतात, एवढं कौतुक करतात. आपल्या स्वतःचा विचार करत नाही ते. आपल्या अंगावर अलंकार असावे, दागिने असावे याचा विचार नाही. आपली मुलं गोड दिसली पाहिजे, चांगली दिसली पाहिजे. आणि शेवटी तुकोबराय सांगतात त्याच्यामध्ये, तुका म्हणे निधी गांजवानी काशी उदार जीवाशी आपोलिया. जर आपल्या मुलाला कोणी वरबोट केलं ना तर पहिला जाब विचारणारा जर कोण असेल तर तो बाप असतो. त्यांनी आपलं सर्वस्व मुलासाठी, मुलाबाळासाठी खर्च केले. मला वाटतं हे त्यांचं समर्पण आहे आणि म्हणून त्यांचं वाङ्मयामध्ये, संत वाङ्मयामध्ये, पुराणामध्ये त्यांचा उल्लेख आहे. पुराणामध्ये कुठल्याही गोष्टीचा उल्लेख नसतो, कादंबरीमध्ये असेल, पण पुराणामध्ये चांगल्याच गोष्टीचा उल्लेख असतो. कारण चांगलं काम जर केलं ना त्याची इतिहास नोंद घेतो. विठ्ठला. असे त्या ठिकाणी असणारे हे आई वडील, यांचं फार मोठं योगदान आपल्या मुलाबाळासाठी तरी फार मोठं योगदान असतं. आणि म्हणून ठिकठिकाणी संत वाङ्मयामध्ये आई आणि बापाचा उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे. त्यांचं कर्तृत्व हे मुलाबाळासाठी आहे, दुसऱ्यासाठी आहे, स्वतःसाठी नाही. बरं का, मला वाटतं दुसऱ्यासाठी जगणं याचं नाव परमार्थ आहे, स्वतःसाठी जगणं याचं नाव संसार आहे. स्वतःसाठी किती काही करा तो संसार झाला, पण दुसऱ्यासाठी थोडं जरी केलं तर तो परमार्थ आहे. विठ्ठला. आमचे संत महात्मे समाजाला, मला वाटतं समाजासाठी जगावं, कसं जगावं हे शिकवतात. बघा आता मला वाटतं सध्या चातुर्मास चालू आहे ना, काकड भजन. गावागावामध्ये, मंदिरामध्ये काकडा भजन चालू आहे महाराज. पण आपण नेमकं काकड्याच्या टायमाला वाकडे झालेला असतो. काही काही माणसाला ते जमत नाही काकडा भजन. बंद करा ते, कान फाटायला लागले आमचे. आम्हाला झोपा लागायच्या टायमाने यांचं हे सुरू होतं.
4 वाजता झोपत असेल का? अरे 3:30 पासूनच माणूस जागा झाला पाहिजे. मला वाटतं संतांनी हे शिकवले, ब्राह्मी मुहूर्तावर माणूस जागा झाला पाहिजे. तुम्ही बघा, लवकर उठणारी माणसं, पहाटे लवकर उठणारी माणसं, त्यांचं आरोग्य चांगलं राहतं. अरे आमच्या संत महात्म्यांनी ही जी शिकवण दिली, समाजाला जे प्रबोधन केले ना, याच्यामध्ये अध्यात्म आणि विज्ञान दोघीची जोड घातली. तुमच्या आरोग्याला तरी चांगलंच आहे आणि अध्यात्माच्या दृष्टीनं सुद्धा चांगलं आहे. अभ्यास करणाऱ्यासाठी ब्राह्मी मुहूर्त फार महत्वाचा आहे. आणि पाठांतर करणाऱ्याला ही सकाळची वेळ आहे ना, इतकी प्रसन्न वेळ असते आणि खूप काही चांगली वेळ, पवित्र अशा प्रकारची ही वेळ असते. म्हणून तर बघा ना, उठा उठा साधू संत, साधा आपुले हित, जाईल हा नरदेह मग कायचा भगवंत. महाराज पुढे सांगता ना, उठून या पहाटे विठ्ठल पावले, चरण प्रयाचे मोठे अमृत दृष्टी अवलोका. उठा पांडुरंगा आता दर्शन द्यासका, झाला अरुणोदय विसरली निद्रेची वेळा, संत साधू म्हणून आवले जाते. काय भावपूर्ण अभंग आहेत काकडा. आमचे शिंदे महाराज बसले जवळ, ही सगळी मंडळी काकडा भजन करणारी मंडळी. करून पहा, कुठल्याही गोष्टीमध्ये प्रवेश केल्याशिवाय त्याची गोडी कळत नसते मला. आणि म्हणून हे संत महात्म्याने हे जे केलं, हे सगळं, हे प्रबोधन, ही जागृती देण्यासाठी आणि सावध होण्यासाठी आहे. विठ्ठला, आमच्या संतांचा हेतूच हा आहे की सामान्य माणसानं सज्जन व्हावं, सज्जनानं संघटित व्हावं आणि नुसतं संघटित होऊ नये, त्यांनी एकत्र येऊन सक्रिय व्हावं. याचा हा अर्थ आहे. सामान्य माणसं सज्जन झाली पाहिजे. सज्जन म्हणजे कोण? तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. ज्याच्याकडे शोधूनही अवगुण सापडत नाही त्याला सज्जन म्हणतात. आणि अशी सज्जन माणसं झाली पाहिजे आणि ते सज्जन संघटित झाले पाहिजे, एकत्र आले पाहिजे. मला वाटतं चांगले माणसं जर एकत्र आले तर काम कसं होईल? चांगलं होईल की नाही? कारण सगळी माणसं, जर चांगली माणसं एकत्र आली तर त्यांचा संवाद होईल. एका विचाराची माणसं जर एकत्र आली तर काय होतो? संवाद होतो. आणि भिन्न विचाराची माणसं एकत्र आली तर संवाद होत नाही, नुसता वाद होतो. आपल्याला वाद नाही करायचा, संवाद करायचा आहे. पण आता संवाद सुद्धा संपुष्टात आलाय या मोबाईलनं. आपापला मोबाईल घेतला की माणसं बाजूला कोपऱ्यात जाऊन मोबाईल पाहत बसतात. संवाद पुढे राहिलाय. अरे गीतेसारखं तत्वज्ञान कशातून निर्माण झालंय? हे संवादातून. विठाला विठाला संवाद महत्वाचा आहे. करिता स्वामी सवे वाद अधिक आनंद. म्हणून संवाद फार महत्वाचा आहे महाराज. आता संवाद संपुष्टात आलाय महाराज. माणसं एकमेकाजवळ फक्त या कार्यक्रमाच्या निमित्तानंच एकत्र येतात. आपलं बरं आहे महाराज, हे साके गाव आहे ना, आध्यात्मिक धार्मिक दृष्टीनं परमार्थिक दृष्टीनं चांगलं गाव आहे. ही सगळी मंडळी गावातलीच मंडळी आहे महाराज. हे सगळे काय आता असं राहिलं नाही. तुम्ही बाहेर जाऊन बघा, आम्ही दररोज फिरतोय. हे सगळं आपल्या घरचं. पहिले माणसं म्हणजे खायला घरचं असलं पाहिजे, मग मजा आहे, आनंद. तसं भजनी मंडळ सुद्धा घरचं असलं पाहिजे. विठाला विठाला आपल्या मी अनेक ठिकाणी सांगत असतो की साके गाव, भावी निमगाव, ही काही जी मुजकी गाव आहेत ना, पहिलं आमच्या भागामध्ये कोरड गाव होतं. ही चांगले सुसरे, हे चांगले गाव, परमार्थिक जुने मोठमोठे संत महात्मे त्या ठिकाणी येऊन गेलेले. म्हणून आपला परिसर हा पवित्र अशा प्रकारचा परिसर आहे. परमार्थ काय, अध्यात्म काय जाणणारा हा परिसर आहे आणि ते जाणलं पाहिजे. मला वाटतं माणसाला काही नाही करता आलं तरी चालेल, पण निदान माणूस तरी होता आलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. काही काही आता बघा, काही काही माणसासारखे माणसं नाही हो. एकादशीच्या दिवशी काळी पिशवी हातामध्ये घ्यावी. काळी पिशवी आली असते ना तुमच्या लक्षात? एकादशीच्या दिवशी. मला वाटतं हे जगणं कसं झालं.
अरे हे काळ्या पिशवीतलं जे आहे ना ते आपलं खाद्य नाही. जे जिभेनं पाणी पितात ना त्यांचं खाद्य आहे ते. जिभेनं पाणी, वाघ जिभेनं पाणी पितो, लांडगा जिभेनं पाणी पितो, कुत्रा जिभेनं पाणी पितो, त्यांचं आहे ते, आपलं नाही. मला वाटतं बघा तुम्ही पशु सुद्धा आपला धर्म सांभाळतात की नाही. आता गाढव, आपण ज्याला गाढव म्हणतो, गाढव, गाढवासमोर तुम्ही मांस ठेवा, त्याच्याकडे पाहणार सुद्धा नाही. गाढव असून का तर त्याचे ते खाद्य नाही म्हणून. विठाला विठाला. माणूस इतका अतिरेकी झालाय, स्वतःच खातो दुसऱ्यावर अतिक्रमण करतो. आणि कळत असून माणसाच्या ठिकाणी जे ज्ञान आहे ते इतर पशुधिकाच्या ठिकाणी नाही. आणि हे ज्ञान नाही कुठे, कशासाठी त्याला हे सगळं काय. अरे राक्षसासारखं आसुरी त्या ठिकाणी माणसानं वागू नये. असुरासारखं. असुर काय करतात, रावणानं काय केलं, रावणानं माणसाचा पशु केला की नाही. मारीच कोण होता, असू द्या राक्षस, पण मारीच विचारानं माणूस होता की नाही. रामबाणाचा नुसता वारा लागला, मारीचाला बोध झाला आणि चिंतन करत वनामध्ये राहिलं की नाही. त्याला कळालं परमार्थ काय, माणूस झाला होता मारीच. पण रावणानं त्याच्याजवळ गेला आणि मारीचाचा काय केला, माणसाचा काय केला, पशु केला का नाही, हरिण केलं का नाही. रामानं काय केलं, अरे रामानं पशुचा माणूस केला की नाही. सुग्रीव कोण होता, पशु होता, पण पशुचा माणूस कोणी केला तर रामानं केला. विठाला विठाला. फार महत्वाचा हा भाग आहे. माणूस, मानवता धर्म आपल्याला कळायला पाहिजे. आपण काय केलं पाहिजे जीवनामध्ये, काय करावं काय करू नये, मला वाटतं त्याच्यासाठी हे संत वाङ्मय आहे. हे गीतेसारखं तत्वज्ञान आहे, ज्ञानेश्वरी आहे, तुकोबरायची अभंग गाथा आहे, भागवत आहे. हे ग्रंथ आपल्याला कसं जगावं हे शिकवतात. मला कसं जगावं. माणसाच्या मला वाटतं जगण्याला आणि वागण्याला फार किंमत आहे. विठ्ठला विठ्ठला. याचा विचार केला पाहिजे माणसावर. कारण विचार करण्याची जी शक्ती आहे ती फक्त माणसामध्ये दिलेली आहे. ताकद माणसामध्ये. आणि विचार जर माणसाकडे नसेल, वैचारिक पातळी जर माणसाकडे नसेल तर त्याला समाधान लागत नाही. महाराज विचारा वाचून नमर विजय समाधान. विचार केला पाहिजे माणसाला. विचार करण्याची शक्ती भगवंतानं आपल्या जवळ दिलेली आहे. असं सांगितलं जातं की काही गोष्टीचा विचार अजिबात करू नये, काही गोष्टीचा विचार कधी कधी करावा आणि काही गोष्टीचा विचार सतत करावा. विठाला. माझं कसं होईल, माझं काय होईल, माझ्या मुलांचं काय होईल, हा विचार अजिबात करू नये. आमचे वैकुंठवासी भक्तराज महाराज नेहमी सांगायचे, एक माणूस त्यांना विचारायचा, महाराज मी मेल्यानंतर पोराचं कसं होईल. महाराजांनी सांगितलं, तू मरून पहा. म्हटले आता आहे याच्यापेक्षा चांगलं होईल, कशाला चिंता करतो. हरी सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलेले ऐसे नाही. विश्वासच नाही आपलं. विश्वास असावा लागतो. विश्वास ही तो करी स्वामीवरी सत. आणि ज्याने हे सगळं दिलंय महाराज, हे त्यानं दिले ना, जेने हा जीव दिला दान किंवा दिली इंद्रिये हातपाय कान, डोळे मुख बोला या वचन, जेने तो जोडशे नारायण नाशे जीवपणा भवर. काय सुंदर रचना केली देवाने या शरीराची. किती सुंदर रचना आहे. मी सांगत असतो, देवाने 2 हात दिले. कशासाठी दिले हो. मला वाटतं एक हात जरी घेण्यासाठी असला ना, दुसरा हात देण्यासाठी आहे. एक हात घेण्यासाठी वापरावा आणि दुसऱ्या हाताचा उपयोग देण्यासाठी करावा. घेणे देणे सुखाची उरी हो दे या जगा, जन ही सुखाचे दिल्या घेतल्या. फार आनंद आहे. मला वाटतं घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे. विठाला. संसाराची अजिबात चिंता करू नका. संसार होत असतो, परमार्थ करावा लागतो. संसार होत असतो. आपलं मागचं जे काय ठेवा असतो ना, मागच्या जन्माचा, तो आता मिळत असतो आपल्याला. आपलं बॅलन्सच काही नसेल तर आता काय मिळणार आहे. आता जे करतो याचा बॅलन्स तयार होतो. आता जे करतो हे क्रियमान कर्म, याच्यापासून आपलं प्रारब्ध तयार होतं.
आणि मग ते भोग आपल्याला भविष्यात मिळतात. म्हणून आता चांगलं करा. आता जरी आपली परिस्थिती आपल्या मनासारखी नसू द्या, पण आता करणं ही आपल्या हातामध्ये आहे. ही कर्मभूमी आहे. इथं काहीही करता येतं, काहीही करू शकतो माणूस. विठ्ठला विठ्ठला. आणि अध्यात्म आम्हाला हे शिकवते. स्वीकारा, एकमेकाला स्वीकारा. कुटुंबामध्ये मी एक सांगत असतो की कुटुंबानं घड्याळाप्रमाणे वागलं पाहिजे. कुटुंब किती लहान असो किंवा मोठं असो, पण घड्याळासारखं. घड्याळाला किती काटे असतात? 2-3 काटे असतात. एक काटा किती पळतो, दुसरा तितका पळत नाही, आणि तिसरा तर एकदम हळूहळू चालतो. तसंच कुटुंबामध्ये असतं. एखादा जास्त कमवत असेल, एखादा कमी असेल, एखादा जास्त हुशार असेल, एखादा अडाणी असेल, पण 12 वाजता सगळे काटे एकत्र येतात की नाही? आता घड्याळ राहिले नाही माणसाकडे मोबाईल मुळे, पण 12 वाजले की सगळे काटे एकत्र येतात. तसं एखाद्या वेळी काय व्हायला, हे सगळे कुटुंबातले माणसं एकत्र राहिली पाहिजे. आणि मला वाटतं घड्याळाचे काटे एकत्र आल्याशिवाय 12 वाजतच नाही. विठ्ठला. मला वाटतं कुटुंबात सुद्धा असंच आहे ना, माणसं एकत्र आली नाही की 12च वाजतात. कुटुंबाचे काय वाजतात? एका विचारानं राहिलं पाहिजे, एका दिलानं राहिलं पाहिजे. आमचे संत महात्मे आपल्याला हे शिकवतात बाबा. एका सहाय्य करू, अवघा धरू सुखं. अरे आपल्याला विचार करण्याची कुवत भगवंताला दिलेली आहे. त्या विचाराचा वापर चांगला केला पाहिजे ना. उगाच नको त्या गोष्टीचा विचार करत बसणं काय कामाचं आहे? आमचे कथा कीर्तनकार सांगत असतात, एक माणूस असा 6 महिने विचार करत होता. कारण असं वटेवर बसायचं सकाळी, आणि समोरून त्या गवळी होती ना, पहिले गवळ्याच्या म्हशी जायच्या, त्याच्यात एक म्हशी शिंग अशी होती, एकाला एक जुळलेली. ते म्हटलं, ह्या म्हशी शिंगातून उडी मारता येईल का? काय गरज आहे की विचार करण्याची? दररोज विचार करायचा. एक दिवस त्यानं प्रॅक्टिकल ते प्रयोगच केला. म्हैस टिकून आली आणि दिली उडी टाकून. ते आता काय झालं असेल बघा पुढं. ती म्हैस होती. रक्तबंबाळ झाला, कसा तरी माणसाने सोडवला. माणसं शहाणे माणसं जमले. म्हटले, अरे तो निदान विचार तर करायला पाहिजे होता. ते म्हटलं, केला ना. 6 महिन्यापासून विचार करीत होतो. असा विचार करून फजिती होईल. विचारा काही गोष्टीचा विचार अजिबात करू नये. काही गोष्टीचा विचार कधी कधी करावा. माझं उत्पन्न किती आहे, मी खर्च किती केला पाहिजे, माझ्या मुलावर चांगले संस्कार झाले पाहिजे, माझी मुलं शिकले पाहिजे. मला वाटतं हा विचार केलाच पाहिजे ना, प्रत्येकानं केला पाहिजे. मुलावर संस्कार देण्याच्या वेळी त्यांच्यावर संस्कार झाले पाहिजे. नाही तर मग काय उपयोग आहे? वेळ निघून गेल्यानंतर काही करता येत नाही. एकदा हाताच्या बाहेर गेले तर मग काही करता येत नाही. संस्कार देण्याची काही वेळ असते महाराज, काही कालावधी असतो. त्याच वेळेला जर आई वडिलांचं दुर्लक्ष झालं तर मुलं हाताबाहेर जातात. म्हणून त्यांच्यावर अंकुश ठेवला पाहिजे. तो विचार केलाच पाहिजे ना आपण. काही काही माणसाचं उत्पन्न कमी असतं, पण खर्च मात्र दुपटीनं तिपटीनं करता येत नको. जुनी माणसं सांगायची, अंथरून पाहूनच पाय पसरले पाहिजे. एक माणूस असे हिवाळ्याचे दिवस होते आणि असा पडवीत झोपला होता. त्याच्याजवळ शाल होती, अशी थोडी आपरी होती. त्याच्या शेजारी एक दुसरा माणूस, शहाणा माणूस झोपलेला होता. आता हा काय करायचा? तोंड गार पडलं की पाय तोंडावर शाल ओढायचा. आता तोंडावर ओढले की पाय ओढे पडायचे, पाय गार पडायचे. रात्रभर त्याचं ते तसे चालूच आहे. तो शहाणा माणूस म्हणला, अरे तुझे शाल आपरी आहे ना, मग तू लहान हो ना, म्हणजे पाय पोटात घे ना. पाय दिले पसरून, ही शाल तर तुला पुरत नाही. रात्रभर मी तुझी गंमत पाहतोय, मग तू लहान हो ना. पाय पोटामध्ये घे, म्हणजे शाल बरोबर तुझ्या अंगावर पडेल. बघा ना तुम्ही, म्हणजे कसं जीवन जगावं हे कळलं पाहिजे आपल्याला. विठ्ठल मला वाटतं ही विचार करण्याची कुवत माणसाकडे आहे. त्यानं हा विचार कधी कधी केला पाहिजे. म्हणून काही विचार कधी कधी करावा आणि काही गोष्टीचा विचार सतत करावा. तो सतत विचार जर कोणता असेल तर संत महात्म्याने सांगितलेला,
कायमी उद्धार पावेना कायमी उद्धार पावेना कायमी उद्धार पावेना कायमी उद्धार पावेना कायमी करील नारायण कायमी करील नारायण कायमी नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जना ऐसे तुम्ही सांगा संत जना मला वाटतं हा विचार रात्रंदिवस केला पाहिजे. कधी मला साधूची भेट होईल, कधी मला देवाची भेट होईल, कधी माझ्या जीवनाचा सार्थक होईल, हा विचार रात्रंदिवस केला पाहिजे. मला वाटतं हाच विचार करायला तुकोबरा अभंगाच्या सांगतात हाच विचार करा, दुसरा करू नका. क्षण क्षण हाची करावा विचार, तरावया पार भवशून्य हा संसार समुद्र भवसागर या ठिकाणी कसा तरुण जाता येईल याचा विचार केला पाहिजे. हे तर आपल्या डोक्यातच नसतं. अध्यात्म आपल्याला हे शिकवत आहे. आपण प्रपंच डोक्यात धरून बसतो. दोघ जण भाऊ होते आणि दोघं एकाच गुरुजीकडे सत्संगाला जायचे, एका महात्म्याकडे.
एका जीवानं राहणारे. पण पुढं काय झालं की थोडासा वाद झाला त्यांचा बरं का. 15 वर्ष एकमेकाला बोलत नव्हते. किती? 15 वर्ष. पण मोठा भाऊ त्यांच्या मुलीचं लग्न निघालं. म्हटले जाऊ द्या, चुकला असेल. मोठा भाऊ त्या धाकट्या भावाकडे आला आणि सांगू लागला, भाऊ जे झालं असेल ते सोडून दे, तू सोडून दे, मी सोडून देतो. मला वाटतं सोडणं हा सुद्धा परमार्थच आहे. तुम्ही ज्ञानोबर आहे बघा काय सांगता. काहीतरी मिळवायचं असेल ना तर काहीतरी सोडावं लागतं. जे खळांचे व्यंकटी सांडू सोडा आणि मग सत्कर्म रती मग वाढवाय, मग मिळतंय. आधी सोडावं लागतं. सोडून दे बघ, जाऊ दे, जे झालं असेल ते. माझ्या मुलीचं लग्न आहे म्हटले, तू आला पाहिजे. सगळा व्यवहार तू सांभाळ, सोडून दे सगळं. पण धाकट्या भावाच्या मनात जायलाच तयार नाही. त्याला नाही जमणार. मी एखाद्याच्या कोणाच्या लग्नाला जाईल, नात्यात संबंध नसेल तरी जाईल, पण तुझ्या मुलीच्या लग्नाला येणार नाही. काही केलं तरी नाही. मोठा भाऊ पाया पडत होता, अरे पाया पडतो तुझ्या, सोडून दे. नाही म्हटलं, स्पष्ट सांगितलं मी येणार नाही. बस तुम्हाला किती शिव्या दिल्या, किती त्रास दिला, त्यावेळेच लक्षात राहिलं. तो सोडायला तयार नाही. नाराज झाला मोठा भाऊ आणि गेला. ज्या वेळेला सत्संगाला गेला त्यावेळेला त्या महात्म्याने विचारलं, म्हटले आज नाराज दिसतो. म्हटलं काय भानगडी? सांगावं लागलं. म्हटले गुरुजी असं असं आहे, 15 वर्ष झाले आम्ही भाऊ भाऊ बोलत नव्हतो, पण माझ्या मुलीचं लग्न आहे, मी गेलो त्यांच्याकडे, माझ्या बंधूकडे सांगितलं भाऊ सोडून दे काय असेल ते. तो सोडायला तयार नाही. ठीक आहे म्हटले, भाऊ म्हटले. हा भाऊ गेल्यानंतर तो धाकटा भाऊ गुरुजीकडे आला. संतांचा अवतार कशासाठी आहे बघा, करुणी सायास शिकविते. महात्म्याने विचारलं, का रे तुझ्या बंधूचं तुझं काही पटत नाही? म्हटले हो, आम्ही 15 वर्षे बोलत नाही. बरं म्हटले, बरं जाऊ दे म्हटलं. काल तुला जे पाठ शिकवला त्याचं काही आहे का लक्षात? म्हटले कालचं बरं का, कालचा पाठ शिकवला ते आहे का लक्षात काही? ते म्हटलं अजिबात नाही, एक अक्षर सुद्धा लक्षात राहिले नाही. आणि 15 वर्षानं भाऊन दिलेल्या शिवाय अजून जशाच्या तशा लक्षात ठेवल्या. संसार किती माणसं सोडायला तयार नसतात. 15 वर्ष शिवे दिलेल्या भाऊच्या आज तू जशाच्या तशा सांगतोस आणि काल पाठामधली सांगितलेलं एक अक्षर तुझ्या ध्यानात नाही. मला वाटतं तो वाद महात्म्याने मिटवला. विठ्ठला अरे भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. शत्रुभाव मावळला पाहिजे आणि मैत्र भाव निर्माण झाला पाहिजे. मैत्र भाव निर्माण झाल्याशिवाय सद्गती नाही महाराज. आपल्याला माहिती आहे ज्या वेळेला रामप्रभून वाली मारला ना, त्यावेळेला रामबाणानं वालीला बोध झाला होता. अरे आयुष्यभर दुष्ट प्रवृत्तीचा असणारा वाली, पण रामाचा बाण ज्या वेळेला वालीच्या छातीमध्ये रुततोय ना, त्यावेळेला वाली सांगतोय, तारे रामाला शाप देऊ नकोस, तुला माहिती आहे राम कोण आहे? राम हा परब्रह्म आहे. तारे अगोदर शिव्या देत होता वाली आणि आता रामबाणाला बोधावर आला. उशिरा का होईना माणूस शहाणा झाला पाहिजे. रामाला शाप देऊ नकोस. सुग्रीवाला मारण्यासाठी आतापर्यंत त्याचा पाठलाग करणारा वाली आज सुग्रीवाला जवळ बोलवतोय. सुग्रीवा, आज तुझ्यामुळे मी या सुखाला पात्र झालो. काय दिल्यानंतर तुझ्या उपकारातून मी उतरा होईल, काय द्यावे त्याशी व्हावे उतर आहे. ठेवी ताहा पायी जीव तोडा. आपल्या गळ्यातली विजय माळ काढली आणि सुग्रीवाच्या गळ्यामध्ये घातली. बघा ना, वैर संपलं की नाही मला सांगा. अरे वाली सुग्रीवाच्या तोंडावरून हात फिरवतोय बर का, आणि सांगतोय की सुग्रीवा आता किष्किंधेचं राज्य तू सांभाळ आणि युवराज पद अंगदाला दे. बघा, आपल्या सगळ्या परिवाराला वालीनं जवळ बोलावलं, इकडे या म्हटले जवळ, आणि सगळ्यांना सांगतोय बाबा आतापर्यंत जे झालं असेल ना, भूतकाळ लक्षात घेऊ नका, जे झालं असेल ते गंगेत घोडे नाले, पण आता उर्वरित राहिलेलं जे आयुष्य आहे ना
ते रामाची सेवा करा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. मला वाटतं वालीस उशिरा का होईना त्या ठिकाणी शहाणा झाला. उशिरा का होईना माणसानं मला वाटतं या बोधावर आलं पाहिजे. विठ्ठल काही काही माणसाचं दुर्दैव असतं महाराज. पुराणामध्ये एक राजा आयुष्यभर वाईट वागला आणि शेवटी कल्याण झालं. दुसरा राजा असा आहे की आयुष्यभर चिंतन केलं पण शेवटी कुत्र्यानं तोंड लावलं. जडभरत राजाचं काय झालं? अरे संसाराचा त्याग करून आत्मचिंतन करण्यासाठी वनामध्ये गेला, कुटी बांधून नामचिंतन करू लागला. पण एक दिवस त्या हरणाच्या पाडस त्याला सापडलं त्या नदीमध्ये. ते पाडस घेऊन घरी आला, त्या कुटीमध्ये आला आणि त्याचीच आता काय करू लागला, व्यवस्था पाहू लागला. आता वेळ त्याच्यामध्ये जास्त जाऊ लागला, मोबाईल सारखा. चिंतनाला वेळ कमी पडला आणि पुढे एक दिवस आजारी पडला राजा. आणि आता ध्यास कशाचा लागला? खरं नामस्मरण करायला हवं होतं ना, पण ध्यास आता हरणाचा लागला. माझ्या हरणाचं काय होईल, माझ्या पाडसाचं कसं होईल? आणि त्याचा परिणाम त्या वासनेने घातला आणि मग जडभरत राजा हरणी गर्भा गेला. घाला तो घातला वासनेने. वासना इतकी कठीण आहे महाराज. ओ जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाले अंगे हरिरूप. असं तुकोबा एका ठिकाणी सांगता, हरी हरी वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी. अरे किती तपस्वी असेल पण वासनेचा जसा संग त्या ठिकाणी होईल ना त्याप्रमाणे जन्म घ्यावा लागतो. विठाला विठाला ते दिंडीमध्ये घेतात ना का स्वतंत्र दिंडी आहे महाराज. वैकुंठवासी रमनाथ महाराज नानानेच ती दिंडी काढलेली आणि ती अजून परंपरा आमचे सभापती चालवतात. मला वाटतं माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. बरं का, ही परंपरा सांभाळली पाहिजे, ही जतन केली पाहिजे. विठाला विठाला हे वाढवलं पाहिजे बा. वाढवी महत्व वडिलांचे, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट. वाढवी महत्व वडिलांचे, हे वाढवता आलं पाहिजे, कमी करायचं नाही, वाढवायचं आहे आपल्याला. आमच्या संतांनी वाढवले की नाही? वाढविले सुख भक्ती भाव धर्म, 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 वाढविले सगळी भजन प्रेमी मंडळी म्हणून एखादी काय चाल त्यांना
पण आता योगेश महाराजांचं तोंड इकडे झालंय पूर्वेकडे, टाळकऱ्याकडे तोंड पाहिजे म्हणजे अडचण येत नाही. विठाला विठाला सांगतात क्षण क्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. थोडं जर चुकलं ना महाराज फार भोगावं लागतं, फार भोगावं लागतं. जड भरतराजा थोडं चुकलं होतं ना, पण त्याचा परिणाम काय झाला. एक राजा आयुष्यभर वाईट वागला पण शेवटी चांगलं झालं की नाही. आजा मेळा अंत मरणाशी आला तोवरी स्मरला नाही तो संत माते. अरे पुत्राच्या उद्देशानं नारायण म्हटलं त्याचा उद्धार केला असतो. विठाला काय देवाला हाक नव्हती मारली, आपल्या मुलाला हाक मारली. त्याच्या मुलाचं नाव नारायण होतं. मुलाला हाक मारली नारायण, वरचाच नारायण आला धावून. त्याला वाटलं मलाच हाक मारली. इतका नामासाठी भुकेलेला आहे. देवाला सगळ्यात जास्त जर काय आवडत असेल तर त्याचं नाव आवडतं आणि नाव घेणार आवडतो. काहीच लागत नाही तेव्हा, फक्त त्याचं नाव. मग तुमच्यावर कुठलंही संकट येऊ द्या, तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट. मला वाटतं ज्यावेळेला रुक्मिणी आई साहेबांना मला वाटतं सत्यभामेनं भगवंताला विचारलं, म्हटलं देवा द्रौपदीचे किती हाल झाले, मग तुम्हाला ताबडतोब येता येत नव्हतं का? एवढा उशीर लावत असेल का? तिचे किती हाल झाले तिची तिला माहिती, लवकर यायचं ना. येऊन तर आले पण उशीर आले ना. त्यावेळेला भगवान सांगतात अगं तू तिलाच विचारा, तिनं मला कधी हाक मारली. सुरुवातीला ज्या वेळेला तो दुःशासन वस्त्रहरण करत होता त्यावेळेला तिनं तिची ताकद वापरली, स्वतःची ताकद वापरली ना. तिचं देवाकडे लक्ष नव्हतं त्यावेळेला. ज्या वेळेला स्वतःची ताकद कमी पडली त्यावेळेला समोर पाहिलं. बरं पाहिलं कोणाकडे? भीष्माचार्याकडे. आता यांनी त्यांचं मीठ खाल्लेलं होतं, हे काय करणार आहे? त्यांच्याकडे पाहिलं. त्यांनी काय केलं? खाली मान घातली. पण ज्या वेळेला हे सगळं सोडून अनन्य भावानं मला हाक मारली त्यावेळेला मी आलो की नाही. विठाला विठाला अरे तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचवण्या कोण सोडवणारा. सगळे बांधलेलेच आहेत, सोडवणारा मोकळा लागतो की नाही. इथं संत आणि देव फक्त दोनच मोकळे आहेत. तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचून, देव आहे सोडवणारा. विठाला विठाला म्हणून तर तुकोबाने सांगतात मज सोडविना मज सोडविना मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. सोडवणारा तूच आहेस ना. अरे किती कर्म कठीण असू द्या त्या कर्माचा सुद्धा काय होतो? नाश होतो की नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा. आणि म्हणून तुकोबा या ठिकाणी सांगतात क्षण क्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. अरे हे जे आहे ना तुम्ही ज्याच्यावर विश्वास टाकलाय ना हे सगळं नाश पावणार आहे. जीवन
ज्याच्यावर तुम्ही विश्वास टाकला ना हे नाश पावणार आहे. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. किती काय दोन गोष्टी आपल्या नाहीतच. देह आपला नाही, धनही आपलं नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे, इथे मनुष्याचे काय आहे काय आपले. म्हणून महाराज सांगतात की हे सगळं नाशवान आहे. स्वभावता नाशामध्ये हे शरीर मोडणार आहे, याचा नाश ठरलेला आहे. म्हणून काय करा, जोपर्यंत आयुष्य मर्यादा आहे ना तोपर्यंत लवकरात लवकर काय करा, संत समागमी धरून यावडी करावी तातडी परमार्थी. जास्तीत जास्त आपल्याला चिंतन, परमार्थ, परोपकार या गोष्टी कशा करता येईल याचा सातत्यानं विचार केला पाहिजे. आणि हे करत असताना, आयुष्य जगत असताना महाराज सांगतात डोळ्यात
लोकीच्या व्यवहारे नका डोळे धरे भरून राहो, नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. अल्प आयुष्य अशा प्रकारचं माणसाला आहे. आणि डोळ्यात धूर घालून बसू नका, कारण डोळ्यात धूर गेला की डोळे आपोआप झाकतात. मग धूर नुसता चुलीतलाच असतो असं काही नाही. संपत्तीचा धूर असतो, सत्तेचा धूर असतो, तारुण्याचा धूर असतो, पैशाचा अनेक प्रकारचे धूर असतात. म्हणून हे धूर डोळ्यात घालून बसू नका. तुका म्हणे डोळे नका डोळे धुरे भरून राहो, इह लोकीच्या व्यवहारे. आपण या व्यवहारामध्ये आलोय, या मृत्यू लोकामध्ये आलोय, पण डोळे झाकून बसायचे नाही. आपल्या जीवनाची सार्थकता कशामध्ये आहे याचा विचार तुकोबराया अभंगातून करायला सांगतात.